नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या साडीपासून भन्नाट अशा आयडिया बघणार आहोत. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी मी एक साडी घेतलेली आहे आणि ते एक मस्त बघा नवी कोराशी गोणी घेतलेली आहेत. मस्त स्वच्छ अशी धुवून वगैरे पण घेतली आहेत. तुम्हाला एक माप दाखवते. इथे मी एका पिशवीचं माप बघा मोजून घेत आहे. मला जेवढी बनवायची आहे तेवढी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता, पण तुम्हाला एक अशी मोठी अशी शॉपिंग बॅग आपल्याला बनवायची आहे या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी तुम्हाला दाखवते बघा. इथं मी जवळजवळ आपली 18.5 इंच बघा उंची घेतली आहे. गोणी आपली डबल फोल्ड आहे. रुंदीला आपल्याला घ्यायचे आहेत 16 इंच बघा. रुंदीला 16 इंच आहे, उंचीला 18.5 इंच आहे. तुम्ही 20 सुद्धा घेऊ शकता. बघा माझी जेवढी गोणी होती तेवढी पूर्ण घेतली आहेत. आता बघा आपण फोल्ड आहे दोन्ही पण साईडने. एका साईडने ओपन करून घेऊ अशा पद्धतीने. आता इथं ओपन करून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं बघा सेंटर आहेत ना, सेंटरवरती एक खून करून घ्यायची आहे या पद्धतीने, म्हणजे आपल्याला मोजण्यासाठी. इथं आपल्याला एक 4 इंचाची पट्टी लावायची आहे. तर 2 इंच या साईडला सोडून द्यायचं आहे बघा इथं असं. आणि तिथून पुढं आपल्याला जेवढं अंतर असेल ना तेवढं मोजून घ्यायचं आहे. आता इथं बघा 15.5 इंच आला आहेत. मी एवढंच घेणार आहे कारण मला ना बॉर्डरपेक्षा 1 इंच खाली घ्यायचे आहेत, म्हणून याच्यामध्ये काय वाढवायचं नाही आहेत. तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घेऊ शकता, म्हणजे एकदम तंतोतंत तुम्हाला बॅग बनवायची असेल तर. इथं बघा आपण 2 इंच पट्ट्या कट करून घेणार आहोत. 15.5 इंचाच्या 2 पट्ट्या आणि रुंदीला 4 इंच घ्यायचे आहे. असे बघा इथं डबल गोणी घेतलेली आहेत मी. अशा 2 पट्ट्या आपण कट करून घ्यायच्या आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला समजेल. इथं बघा आपण आता या करून घेतल्या अशा 2 बघा 2 पट्ट्या आपल्या तयार झाल्या आहेत. आता या साईडचं आपण बघा कापड पण कट करून घ्यायचं आहे साडीचं. थोडंसं क्रॉस वाटतं बघा, मी तर सारखं कट करून घेतलं बघा. आपली पूर्ण गोण याच्यामध्ये हे होऊन गेली. आता इथं आपण काय करायचं आहे, पूर्ण याला इथं मी एका साईडने अस्तर लावणार आहेत बघ गोळ्याचं साडीचं. तुम्ही डबल पण लावू शकता कारण माझी गोणी एकदम नवी आहेत, त्याच्यामुळे मी आजच्या साईडने लावणार नाही, फक्त वरच्या साईडने दिसण्यासाठी छानपैकी असं अस्तर लावून घेणार आहे. हे बघा असं आथरून घेतलं अगोदर. याला पिना वगैरे लावायची काहीच गरज येणार नाही, तुम्ही बघू शकता. तर बघा व्यवस्थित ठेवायचं आपण माप आणि कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आथरलं असं मी एक्स्ट्राच आहे ते कट करून घेऊ. इथं बघा आता मी इथं कट करून घेतलं आहे. जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला गोणीच्या मापाचं आपण कट करून घ्यायचं आहे. फक्त अर्धा 1 इंच जास्त सोडायचं कारण साडीचं कापड इकडं तिकडं सरकतं थोडंसं म्हणून. आता जे आपण पट्ट्या कट केल्या ना त्यालासुद्धा बघा असंच कापड आपण कट करून घेणार आहोत. तर तुम्हाला दाखवते. आता हे 2 पट्ट्यांना सुद्धा आपण कापड कट करून घेणार आहे. एकदम सावकाश तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण दाखवला आहे मी. दिसायला पण खूप सुंदर अशी दिसते ही बॅग आणि भरपूर अशा मोठ्या साईजची आहे.
तर आता तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी. आता आपले तर पूर्ण कटिंग झालेले आहेत. आता या ठिकाणी बघा आपण व्यवस्थित कापड हे करून ना पूर्ण कडेकडे अगोदर शिलाई मारून घ्यायची आपल्याला. चारी पण साईडला शिलाई मारायच्या. आता या ठिकाणी आपण काय करायचं, थोड्याशा उभ्या पण शिलाई मारून घ्यायच्या आहे. बघ इथं आपलं शिलाई मारून झालेलं आहे. इथं बघा आपलं मस्तपैकी एक पीस पूर्ण शिलाई वगैरे मारून व्यवस्थित रेडी झालेलं आहे. कुठंही गोळा न होता. त्याची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता. आता बघा आपण एक पट्टी, या पट्ट्या कशा हे करायच्या आहे. खाली कापड ठेवायचं आहे, वरती गोणी ठेवायची आहे. अर्धा इंच पकडून बघा अशी फोल्ड करायची पट्टी आणि याला कडेकडे आपण एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे इथं आपण एक्स्ट्राची पायपिंग लावायची गरज येणार नाही. आता याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा बघा एक पीस रेडी करून घ्यायचा आहे. जो दुसरा एक पीस आहे तो तर आता बघा दोन्ही पण पीस आपले रेडी झालेले आहेत. आता इथं मी 4-4 इंचाची बघा 4 ते 5 इंचाच्या अशा 2 पट्ट्या कट करून घेतल्या आहे. याची रुंदी 5 इंच आहे आणि डबल फोल्ड करायच्या आणि सरळ शिलाई मारून आपल्याला स्ट्रीप तयार करून घ्यायची आहेत. बघा अशी असे फोल्ड करायचे आणि सरळ एक शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघा कडेने अजून एक शिलाई मारून घेतली म्हणजे जी फिनिशिंग वगैरे आहे ती छान येते. स्ट्रीपची लांबी जी आहे ती आपली फक्त 10 ते 11 इंच आहे. तुम्ही पाहिजे त्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, पण हे परफेक्ट माप आहे. याच्यात गोणीचं वगैरे काही टाकायचं नाही, फक्त कापडच आहे. फक्त कापड घेताना थोडीशी रुंदी मोठी घ्यायची आणि डबल फोल्ड करायचं. दोन्ही पण स्ट्रीप व्यवस्थित बघा हे करून घ्यायचे आहे. आता जो मोठा पीस आहेत ना बघा त्याचा मध्यभागी सेंटर काढून घ्यायचा आहे वरच्या साईडला, दोन्ही पण साईडने असे. या ठिकाणी आपण स्ट्रीप जॉईंट करायचं आहे, त्यासाठी सेंटर काढून घ्यायचं. आता जिथून सेंटर आपण काढून घेतलं ना तर दोन्ही पण साईडने बघा 2.5 इंच अंतर सोडून द्यायचं आहे आपल्याला. या स्ट्रीप आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे. तुम्ही मोजून घेऊ शकता. आता इथं मला सवय आहे म्हणून तुम्ही अंदाजाने घेतलेला आहे. अशा पद्धतीने आता इथं बघा मी 2 इंचाची एक पट्टी कट करून घेतली आहे एक्स्ट्राची कापडाची. ती या स्ट्रीपवरती ठेवायची सरळ आणि शिलाई मारून घ्यायची. इथं थोडासा बॅकग्राऊंडचा आवाज थोडा जास्त येत असेल त्याच्यामुळे समजून घ्या व्हिडिओमध्ये. आजच्या साईडने फोल्ड करायची पट्टी अशा पद्धतीने बघा.
म्हणजे आपले जे स्ट्रीप लावल्या आहेत त्या पण एकदम मजबूत होत्या आणि फिनिशिंग पण खूप छान दिसते. आता या साईडला सुद्धा आपण सेम तसंच 2.5 इंच अंतर सेंटर काढायचं, तिथून सोडून द्यायचं आणि सरळ शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. इथं सुद्धा आपण स्ट्रीप जॉईंट करायची सेम याच पद्धतीने. अशा आजच्या साईडने पट्टी फोल्ड करायची. आता इथं बघा असं बॅगीचं आपलं सेंटर काढायचं आहे. इथं व्यवस्थित दोन्ही पण कडा स्ट्रीप आहे त्या व्यवस्थित सारख्या पकडायच्या. इथं सेंटर मारून कट द्यायचे बघा. आणि ज्या आपण 2 पट्ट्या होत्या ना कट केलेल्या त्या अशा पद्धतीने ठेवायच्या बघा. त्याचासुद्धा सेंटर काढून घ्यायचं आपल्याला. पायपिंगची बाजू जी आहे ती वरती ठेवायची. अशा पद्धतीने ठेवायचं. इथं वरती बघा आपण 1-1.5 इंच अंतर सोडून दिलं आहे. त्याला फोल्ड करायचं आपल्याला आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे त्या साईडला सुद्धा. वरती जी ओपन बाजू आहेत ना 1.5 इंच ती फोल्ड करायची थोडीशी, म्हणजे धागे दोरे जे आहेत ते आपले दिसणार नाही आणि बॅगची फिनिशिंग वगैरे आहे ती व्यवस्थित दिसेल. तुम्ही या बॅगला जर पायपिंग वगैरे जर लावली ना आतच्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने तर ही बॅग तुम्ही दोन्ही पण साईडने यूज करू शकता. जे समजणारच नाही असं कोणती सुईची बाजू आहे आणि उलटी बाजू आहे ती एकदम मस्त दिसते ती दोन्ही पण साईडने यूज केली तरी. सेम त्याच पद्धतीने इकडे सुद्धा आपण ही पट्टी बघा जॉईंट करून घ्यायची आहे. इथं बघा थोडीशी फोल्ड करून हे केली. व्यवस्थित सारखं पकडायचं बघा. हे बघा अशी पट्टी फोल्ड करायची. आता तुम्हाला बघा ही बॅग मी ओपन करून दाखवते सुईची. तुम्ही याची फिनिशिंग बघू शकते आतच्या साईडने सुद्धा आणि बाहेरच्या साईडने सुद्धा. साईज पण तुम्ही बघू शकता किती मोठी झाली आहे ती. आता जे आपण पट्ट्या आपण हे बघा हे केलेल्या आहेत ना शिवलेल्या आहेत ना तर आता वरच्या साईडने बघा आपल्याला किंचितशी असे पकडून पकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्हाला दाखवते मी. अशी पण यूज करू शकते काही हरकत नाही, पण तुम्हाला दाखवते बघा अशा साईडने एक एक बारीक शिलाई मारून घेते मी. इथं बघा मस्तपैकी इथे मी शिलाई मारून घेतली आहे कारण याचा लुक फायनल खूप छान दिसतो. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.